मी शहाजी गाडगे यशवंत हायस्कूल शिरबावी या ठिकाणी 10/6/96 ला जॉईन झालो। त्यावेळी मला नोकरी देत असताना कैलासवासी सुभाष नाना पाटील यांच्या सहकार्यानं मी तिथं यशवंत हायस्कूल शिरबावी या ठिकाणी जॉईन झालो। याच्या मागचं सगळं श्रेय हे सुभाष नानांना जातं। त्याच्याशिवाय त्या ठिकाणी घेण्याची मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून मी यशवंत हायस्कूल शिरबावी या ठिकाणी जवळजवळ 30 वर्ष सेवा केली। आणि सेवा करत असताना मला आमच्या गावातले जे सर्व पक्षाचे किंवा सर्वांनीच मला मदत केली की बापूंना नानांना सांगितलं की शहाजीला आपल्या शाळेवर कुठेतरी संस्थेत घ्यावं लागतं। याचं सगळं श्रेय माझ्या ग्रामस्थांना जातं आणि अशा पद्धतीनं त्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादानं आणि माझ्या आई वडिलांच्या पुण्यानं मी यशवंत हायस्कूल शिरबावी या ठिकाणी जवळजवळ 30 वर्ष सेवा केली। आणि सेवा करत असताना मी बीपीएड आहे आणि बीपीएड या क्रीडा शिक्षक असल्यामुळं या सांगोला तालुक्यामध्ये ग्रामपंचायती आहेत किंवा शाळा आहेत, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जिमचं साहित्य किंवा कुस्तीचं मॅट, कबड्डीचं मॅट ग्रामपंचायतीला देण्याची मला संधी मिळाली। त्याच्याशिवाय इतर काही शाळा असतील, वॉल कंपाऊंड असेल, भांडारगृह असेल किंवा जिमचं साहित्य असेल तेही देण्याचा मान्य शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली। त्याशिवाय मी सांगोला तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मला खेळामध्ये पुढे जाण्याची संधी मिळाली। माझ्या शाळेचे विद्यार्थी तालुका विभाग किंवा राज्यावरही गेलेले आहेत। तर अशा पद्धतीनं मला अगदी सांगोला तालुक्यामध्ये जे काही हायस्कूल्स आहेत किंवा ग्रामपंचायती आहेत त्या सर्वांना मी अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून मदत केलेली आहे। त्याच्याशिवाय शिरबावी या ठिकाणी सेवा करत असताना त्या गावच्या ग्रामस्थांनाही मला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे। त्याच्याशिवाय 30 वर्षामध्ये 2 वर्ष सेवा मी चिकमोहरी या ठिकाणी केली, नंतर 28 वर्ष सेवा मी शिरबावी या ठिकाणी केली। माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत पवार सर, या वाटंबरचे गावचेच आहेत। मी कालच्या 30 जूनला मी कालच्या रिटायर झालेलो आहे आणि सेवा करत असताना माझा विषय आहे जिओग्राफी आणि अशा पद्धतीनं मी त्या शाळेमध्ये सेवा केलेली आहे। माझ्या विषयाचा निकाल आतापर्यंत 100% आहे आणि खेळामध्ये माझे विद्यार्थी अगदी जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर गेलेले आहेत आणि तालुक्यामध्येही ज्या ग्रामपंचायती असतील, शाळा असतील त्या ग्रामपंचायतीला किंवा शाळेला व्यायामाचं साहित्य देण्याचा मी प्रयत्न केलेले आहे। त्याच्याशिवाय आपला भारत देश हा बलशाली झाला पाहिजे, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ग्रामस्थांनी दररोज व्यायाम केला पाहिजे। आज आपण पाहतोय की प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर तणावाचं वातावरण दिसतंय, कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे। तर आपण अशाच पद्धतीनं दररोज जर थोडा व्यायाम केला पाहिजे, हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, तर आपलं पुढचं आयुष्य दीर्घायुष्य आपल्याला लाभेल। तर अशा पद्धतीनं मला या शाळेमध्ये यशवंत हायस्कूल शिरबावी या शाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। शहाजी काकासाहेब गाडगे आणि तानाजी नामदेव खंडागळे ही दोन्ही शिक्षक, एक वाटंबर हायस्कूलला खंडागळे सर आणि शिरबाव हायस्कूलला शहाजी सर, ही दोन्ही शिक्षक हातील गावचे आहेत। याचा सार्थ अभिमान आम्हा हातील ग्रामस्थान आहे। त्याच्याबरोबर शहाजी सरांनी क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत तालुक्यामध्ये फार उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। तसेच खंडागळे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज खंडागळे सरांच्या बाबतीतला जो कार्यक्रम झाला सेवापूर्तीचा, खंडागळे सरांनी वाटंबरला संस्थेमध्ये दिली त्यांनी शिक्षकाची सेवा काय आहे हे त्यांच्या सत्कारावरून आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव किंवा त्यांनी शाळेमध्ये जे श्रम घेतलं शिकवण्याचं ते बऱ्याच श्रोत्यांनी अतिशय चांगलं परखडपणे मांडलं आणि एक राज्यशास्त्राचा विषय शिकवणारा शिक्षक आमच्या हातील गावचा आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। दोन्ही खंडागळे सर असतील आणि शहाजी सर असतील, दोन्ही गावाच्या विकासासाठी किंवा हातीचा गाव सुधारावा किंवा तरुण पिढी पुढे जावी याच्यासाठी खूप प्रयत्नशील असतात। हे फार मोठं भाग्य आहे। दोन्ही शिक्षक अतिशय चांगल्या तऱ्हेनं या दोन्ही संस्थेमध्ये काम केलं याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। कारण हातील गावचा नावाचा लौकिक दोन्ही शिक्षकांनी, एकतर शहाजी सरांनी शिरबावमध्ये केला आणि खंडागळे सरांनी वाटंबर संस्थेमध्ये केला। हे दोन्ही शिक्षक जर रिटायर झाले असले तर तिथल्या त्या संस्थेत काम करणारे शिक्षक असतील किंवा त्या दोन्ही गावातले ग्रामस्थ असतील की बाबा आपल्यातून जे रिटायर शिक्षक झाले त्यांनी अतिशय सुंदर आणि चांगलं असं काम त्या दोन्ही शिक्षकांनी केलं। ह्या बाबतीतली त्यांची अतिशय चांगली उल्लेखनीय बाब आमच्या कानावर यावी
आणि आलेले आहे हे वेळ मी अगदी हाती ग्रामस्थांच्या वतीनं सांगतो. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालय वाटंबरे या ठिकाणी आमच्या हातींमधील एक अतिशय विद्यार्थी प्रिय शिक्षक प्राध्यापक तानाजी खंडागळे सर सेवानिवृत्त होत आहेत. तसंच शिरभावी हायस्कूलमधून शहाजी घाडगे सर हेही सेवानिवृत्त होत आहेत. दोघांच्या मध्ये दोघंही उच्च विद्वत्ता असलेले दोघे शिक्षक होते, विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. खेळाच्या बाबतीमध्ये, शाळेच्या बाबतीमध्ये इतकंच नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये, सांस्कृतिक, सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करणारी ही मंडळी आहेत. रिटायर वगैरे झाली असली तरी भविष्यामध्ये त्याने आपला वेळ कुटुंबाबरोबर आपल्या गावासाठी, समाजासाठी द्यावा एवढी विनंती करतो. त्या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी खंडागळे सर आणि शहाजी घाडगे यांचा या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. आणि त्यांचं कार्य दोघांचं, एका 30 वर्ष आणि खंडागळे सरांची 34 वर्ष अशी प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर ते आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. हे मी ज्यावेळा 1978 साली त्यावेळा हातीत हायस्कूलला माझी नियुक्ती झाली, त्यावेळा हे माझ्या पाठीमागे हे माझे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी आहेत. आणि बरेच जण काही शेती करतात, काही मोठ्या हुद्द्यावर आहेत. आणि त्यामुळं हातीत गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमचं सुद्धा त्या ठिकाणी योगदान आहे. मी हातीतमध्ये सेवा केली, खंडागळे सरने वाटंबरेमध्ये सेवा केली. त्यामुळं या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी, मी त्यांची सेवा एकाच ठिकाणी झाली, परंतु माझी सेवा या ठिकाणी 4 ते 5 ठिकाणी झालेली आहे. याचं कारण या ठिकाणी एक संस्था होती, आमची संस्था फार मोठी असल्यामुळं माझी 4 ते 5 ठिकाणी बदली झाल्यामुळे माझी सुद्धा 34 वर्ष सेवा या एकूण 34 वर्ष याच्यामध्ये 5 ठिकाणी माझी बदली होऊन मी अगदी अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि विद्यार्थी घडवण्याचं चांगलं मोलाचं कार्य केलेलं आहे. या सर्वांना रिटायरमेंट नंतर त्यांच्या आयुष्यासाठी आणि पुढील आयुष्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत या ठिकाणी संपवतो.